जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण SPPUच्या विंटर एक्झाम 2023 म्हणजेच ज्या एक्झाम नोव्हेंबर, डिसेंबर आणि काही जानेवारी महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या होत्या, तर या परीक्षांचा काही निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. तर आज दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत विद्यापीठांनी किती अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करून देण्यात आलेले आहे याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तसेच फोटोकॉपी रिव्हॅल्युएशन बाबतीत महत्त्वाची माहिती दिली जाणार आहे. जे विद्यार्थी फायनल इयरचे होते म्हणजे TYला होते किंवा मास्टर डिग्रीला होते, बट आता निकाल जाहीर झाला आणि त्याच्यामध्ये ते विद्यार्थी पासआउट झालेले आहे. मग अशा पासआउट विद्यार्थ्यांच्या डिग्री सर्टिफिकेटसाठी काय याबाबत देखील आपण माहिती घेणार आहे. तसेच जो काही रिझल्ट दिसतो आहे तो तर क्रेडिट पॉईंटमध्ये दिसतो आहे. मग पर्सेंटेज किती आहे किंवा रिझल्टमध्ये तुम्हाला एक शेवटी शेरा दिलेला आहे. इट इज नॉट अ फायनल रिझल्ट अँड नॉट कन्सिडर फॉर फायनल रिझल्ट असा एक रिमार्क तुम्हाला दिलेला आहे. त्या रिमार्कचा अर्थ काय आहे हे देखील आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच विद्यार्थी मित्रांनो, बाकी अभ्यासक्रमाचे निकाल कधी जाहीर होणार आहे याची देखील माहिती सांगणार आहे. तत्पूर्वी जे निकाल जाहीर झाले त्यापैकी आत्ता सध्या तरी SY आणि TY BCom, SY आणि TY BA आणि SY आणि TY BSc हे मेजॉरिटी निकाल लागणं गरजेचं आहे. आणि ते कधी लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही निकाल आहे तर मॅक्झिमम हे 5 फेब्रुवारीच्या दरम्यान लागू शकतात असा एक अंदाज आहे. काही अभ्यासक्रमाचे पेपर हे चेक होणं बाकी आहे. जसं की BScचा एक पेपर जो 22 जानेवारीला होता तो काही कारणास्तव सार्वजनिक सुट्टी दिल्या कारणामुळं तो पेपर 29 जानेवारीला झाला. म्हणून तो पेपर तपासणं आणि तो परत पुढे विद्यापीठाकडे फॉरवर्ड करणं तर याला थोडासा वेळ लागू शकतो. म्हणून BSc ही फॅकल्टी जर का सोडली तर BA आणि BCom या फॅकल्टीचा निकाल तरी 5 फेब्रुवारीपर्यंत लागू शकतो. तसेच जे विद्यार्थी MCAला आहे, MBAला आहे यांचा देखील निकाल फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर होऊ शकतो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, FE आणि SC यांचे देखील परीक्षा ऑलरेडी झालेल्या आहे. त्यांचा निकाल हा मॅक्झिमम फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर होऊ शकतो, म्हणजे 15 ते 20 फेब्रुवारीच्या आसपास होणार आहे. ओके, आता तुम्हाला MA, MCom आणि MScच्या बाबतीत ऑलरेडी आता MComचा 2023 आणि 2019 पॅटर्न यांचा देखील निकाल जाहीर झालेला आहे. लवकरच म्हणजे 5 फेब्रुवारीपर्यंत MAचा देखील निकाल जाहीर होईल. आणि MScचे जे काही रिमेनिंग सब्जेक्ट बाकी राहिलेले आहे, जसं की काही अभ्यासक्रमाचे आज निकाल जाहीर झाले, बट काही जे काही सब्जेक्ट्स बाकी राहिलेले आहे त्यांचे जे काही निकाल आहेत ते देखील 5 फेब्रुवारीच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे. मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला तारखा दिलेल्या आहे त्या तारखांपर्यंतच निकाल जाहीर झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही माहिती विचारण्यापूर्वी अगोदर आपले जे काही व्हिडिओ आहे रिमेनिंग व्हिडिओ ते देखील तुम्ही बघा आणि आत्ताचा देखील करंट व्हिडिओ तुम्ही बघा. आणि कोणताही डाऊट्स तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारण्यापूर्वी ऑलरेडी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या मनात कोणत्याही पद्धतीचे डाऊट्स असणार नाही. ओके, आणि काही महत्त्वाच्या सूचना मी या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे. मला बाकीच्या व्हिडिओ तयार करायला, वेळोवेळी व्हिडिओ तयार करायला मला एवढं पॉसिबल होत नाही. त्यात जसं मला पॉसिबल होतं आहे तशी माहिती मी ऑलरेडी टेलिग्रामला देतोच आहे, पण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती द्यायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, शक्यतो तरी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. जवळजवळ 62,000पेक्षा जास्त विद्यार्थी आणि प्राध्यापक काय झालेले आहे, सहभागी झालेले. तुम्ही देखील सहभागी व्हा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेबाबत वेळोवेळी माहिती निश्चितच भेटली जाईल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर बघूया आपण आत्तापर्यंत कोणकोणते रिझल्ट जाहीर झालेले आहे. ऑलरेडी तुम्हाला मी बाकीचे कधी रिझल्ट जाहीर होणार त्याची माहिती दिलेलीच आहे. बट आत्ता आज 31 जानेवारी सायंकाळी 8 ते 8:30 वाजेपर्यंत कोणते निकाल जाहीर झाले तर त्यामध्ये सगळे मिळून जर का आपण बघितले तर जवळजवळ 68 अभ्यासक्रमाचे निकाल काय झालेले आहे, जाहीर करण्यात आलेले आहे. फर्स्ट इयरचे, डिप्लोमाचे काही रिझल्ट ऑलरेडी जाहीर करण्यात आलेले आहे. काही फायनल इयर किंवा ज्याला आपण काय म्हणूया की प्री फायनल इयर जे काही स्टुडंट्स आहेत त्यांचे देखील निकाल जाहीर झालेले आहे. आता बघा, इथे मी 1 बाय 1 वाचतो आणि तुम्ही तुमचे काही विद्यार्थ्यांना मी ऑलरेडी मेसेज टाकून की MCom 2023 पॅटर्नचा निकाल जाहीर झाला. काही पोरं म्हणते सर त्या रिझल्ट लिंकवर ते रिझल्टच दिसत नाही. कसं काय दिसत नाही? तुम्ही नीट काळजीपूर्वक वाचा ना. तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन नवे तर पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी आहात, तुम्हाला तेवढं भान पण पाहिजे ना. आणि जो काही मेसेज आपण टेलिग्रामला टाकलेला आहे तो जरा काळजीपूर्वक वाचा. जरा डोकं शांत ठेवून काय मेसेज आहे, काय सांगितलं आहे हे नीट जरा बघण्याचा प्रयत्न
करत चला. सो आता बघूया. बघा या ठिकाणी MSc फिजिकल केमिस्ट्री पॅटर्न 2019 म्हणजे फर्स्ट अँड सेकंड इयर फिजिकल केमिस्ट्री आहे. नंतर फर्स्ट इयर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, ते पण फर्स्ट इयर सेकंड इयर 2019 पॅटर्न आहे. त्याच्यानंतर MSc इन्व्हायरमेंटल सायन्स 2019 पॅटर्न हा पण फर्स्ट इयर सेकंड इयर आहे. नंतर सांगितलंय बघा फर्स्ट इयर MSc इन्व्हायरमेंटल सायन्स 2023 पॅटर्न ॲज पर NEP 2020. म्हणजे जे विद्यार्थी फर्स्ट इयर इन्व्हायरमेंटल सायन्सला आत्ताच्या बॅचला आहे त्यांचा निकाल हा आहे. नंतर MSc इलेक्ट्रॉनिक्स 19 पॅटर्न 23 पॅटर्न म्हणजे 2019 आणि 2023 फर्स्ट इयर आणि सेकंड इयर दोन्ही लागला. MSc बायोटेक्नॉलॉजी यांचा देखील फर्स्ट इयर सेकंड इयर दोन्ही लागलेला आहे, 23 पॅटर्न पण आणि 19 पॅटर्न पण. त्याच्यानंतर MA/MSc स्टॅटिस्टिक 2023 पॅटर्न हे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत. 10 नंबरला लिंक दिलेली आहे MSc IMCA. माझ्या मते इथं फक्त MCA पाहिजे, पण IMCA काय आहे ते मला ॲक्च्युली आत्ता सांगता येणार नाही, पण IMCA इथे उल्लेख केलेला आहे, तो 2023 पॅटर्नचा आहे. नंतर बघा 11 नंबरची लिंक MCOMच्या विद्यार्थ्यांसाठी दिलेली आहे, जे विद्यार्थी फर्स्ट इयर MCOM 2023 पॅटर्नला आहे त्यांच्यासाठी आहे. नंतर 12 नंबरची लिंक आहे BSc कम्प्युटर सायन्स 19 पॅटर्न, हा SY आणि TY BSc कम्प्युटर सायन्स आहे. नंतर त्याच्या पुढे दिलेला आहे BBA दिलेला आहे, BBA IB आहे, हे देखील SY आणि TY 2019 पॅटर्न आहे. TE आणि BE 2015 पॅटर्न आहे. मास्टर ऑफ कॉमर्स 2019 पॅटर्न, ही 17 नंबरची जी लिंक आहे ती 2019 पॅटर्नची फर्स्ट इयर ॲज वेल ॲज सेकंड इयर आहे. नंतर तुम्हाला 18 आणि 19 नंबरची लिंक दिलेली आहे, ती आहे BBA CA आणि BCA सायन्स 2019 पॅटर्न SY आणि TY. त्याच्यानंतर BE 2015 TE 2015 पॅटर्न दिलेला आहे. नंतर बॅचलर ऑफ सायन्स बायोटेक्नॉलॉजी 19 पॅटर्न, इथे जेवढे काही आता उल्लेख केलेला आहे 22, 23, 24 आणि 25ला, तर BSc बायोटेक्नॉलॉजी हॉस्पिटॅलिटी स्टडी, त्याच्यानंतर सायबर अँड डिजिटल सायन्स, हे सर्व SY आणि TYचे अभ्यासक्रमाचे आहे. नंतर BSc ॲनिमेशन 21 पॅटर्न पण दिलेला आहे. TE आणि BE 2019 पॅटर्न आहे. त्याच्यानंतर काही सर्टिफिकेट डिप्लोमा रिलेटेड कोर्सेस आहे. फार्मसीचे हे ऑलरेडी निकाल जाहीर झालेलेच होते. त्याच्यानंतर खालती तुम्हाला फर्स्ट इयर BBA BBA IB BBA CA BA BCom BSc BA LLB हे देखील तुम्हाला त्याला आपण BA LLBचे जे काही विद्यार्थी आहेत ते थोडेसे 4th 3rd आणि 5th इयरचे 5th आणि फायनल इयरचे विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर खालती सुद्धा तुम्ही बघितले तर फर्स्ट इयर BSc 2019 पॅटर्नचा निकाल हा सगळ्यात अगोदर लागलेला होता, जो निकाल विद्यापीठाने किती तारखेला लावलेला होता, 27 डिसेंबरच्या आसपास लावलेला होता. ओके. सो या पद्धतीने जवळजवळ आत्तापर्यंत 68 अभ्यासक्रमाचे निकाल काय झालेले आहे, जाहीर करण्यात आलेले आहे. त्या लिंक समोर जाऊन तुम्ही काय करू शकता, निकाल हे बघू शकता. दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो, फोटोकॉपीच्या बाबतीत तुम्हाला माहिती जी काही पाहिजे होती, तर इथे तुम्ही फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन रिझल्टला जर का क्लिक केला तर इथे तुम्हाला ऑलरेडी BE आणि TEचे फोटोकॉपी हे 25 जानेवारीपासून निकाल लागलेला होता आणि 30 जानेवारीपासून त्याचे फोटोकॉपी स्टार्ट झालेली, ज्याची अंतिम डेट ही 8 फेब्रुवारी 2024 असणार आहे. त्याच्यानंतर इथे फर्स्ट इयर किंवा त्यांचे ऑलरेडी मुदत होऊन गेलेली आहे, त्यांच्या रिव्हॅल्युएशनची मुदत आता थोडीच राहिलेली आहे, तर त्यांच्या रिव्हॅल्युएशनबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ करेल. बट रिव्हॅल्युएशनच्या बाबतीत तुम्हाला सांगेल की जे विद्यार्थी फर्स्ट इयरचे तुम्ही पेपर ऑलरेडी फोटोकॉपीला अप्लाय केला होता, तुम्हाला फोटोकॉपी तुमच्या कॉलेजने दिलेली असेल, तर तुम्हाला ज्यांना रिव्हॅल्युएशन करायचं असेल तर त्यांनी परीक्षा विभागाला संपर्क करा. कॉलेज लेवलला फर्स्ट इयरचे पेपर चेक केलेले आहे, म्हणून फर्स्ट इयरचे पेपर चेक करण्याची जबाबदारी त्या महाविद्यालयाची असणार आहे. रिव्हॅल्युएशनसाठी तुम्ही अर्ज भरा, फी भरा, महाविद्यालय रिव्हॅल्युएशन करतील आणि रिव्हॅल्युएशनचे मार्क विद्यापीठाला 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत पाठवायचे आहेत. बाकी अभ्यासक्रमाचे जे काही निकाल जाहीर होतात, तर निकाल जाहीर झाल्यानंतर पुढच्या 5 दिवस ते 8 दिवसामध्ये फोटोकॉपीला अप्लाय होतात. फोटोकॉपी 10 दिवसापर्यंत चालते ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर पुढच्या 10 दिवसामध्ये तुम्हाला काय केले जाते, फोटोकॉपी पाठवली जाते आणि त्याच्या पुढच्या 10 दिवसामध्ये रिव्हॅल्युएशनसाठी अप्लाय केलं जातं. रिव्हॅल्युएशन SY TY आणि PGचं जे काही रिव्हॅल्युएशन आहे ते युनिव्हर्सिटी लेवलला केलं जाणार आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुमचा पेपर ऑलरेडी एक्झामिनरनी आणि मॉडरेटरनी चेक केलेला असतो. जे विद्यार्थी SY TYला आहे
ते आणि या दोघांच्या माध्यमातून तुम्हाला जी काही फोटोकॉपी मिळाली त्या फोटोकॉपीमध्ये जर का तुम्हाला वाटलं की माझे मार्क इन्क्रीज होणार आहे तर तुम्ही रिव्हॅल्युएशनला टाका. रिव्हॅल्युएशनचा जो काही पेपर आहे ते युनिव्हर्सिटी लेवलला चेक केला जातो. त्याच्यातली जे काही एक्सपर्ट लोक आहेत त्या विषयांचे ते तो पेपर चेक करतात आणि रिव्हॅल्युएशनसाठी तुम्हाला त्याचा जो काही निकाल आहे तो तुम्हाला बघता येईल. आणि फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन ही जी काही प्रक्रिया आहे ती जवळजवळ ॲटलिस्ट 30 दिवस ते मॅक्झिमम 60 दिवसापर्यंत चालत असते. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 2 महिने थांबण्याची जर तुमची इच्छा असेल तरच तुम्ही फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन प्रोसेसला टाका. अदरवाईज तुम्ही जो काही बॅकलॉग राहिलेला सब्जेक्ट आहे तो नेक्स्ट सेमिस्टरमध्ये तुम्ही तो कव्हर करा. ओके, सो या महत्त्वाची सूचना मी ऑलरेडी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. ओके, मी आता या ठिकाणी तुम्हाला काही आणखीन सूचना देतो ते म्हणजे रिझल्ट बाबतीत माहिती दिली, फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन माहिती दिली. पुढं जी काही माहिती आहे ती म्हणजे डिग्री सर्टिफिकेट बाबत आणि बॅकलॉग एक्झाम बाबत. ओके, आता आपल्यातले विद्यार्थी इतके जरा तत्पर आहे की आत्ताच्या परीक्षेचा निकाल होत नाही तरी पोरांचे लगेच मेसेज चालू झाले, सर आता परीक्षेमध्ये बॅकलॉग राहिला, आता परीक्षा पुढची कधी होईल. ओके, तर ती देखील माहिती तुम्हाला या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करतो. पण सगळ्यात अगोदर आपण गृहीत धरूया की जर का एखादा विद्यार्थी आत्ता TYला आहे, TYचा त्याचा निकाल लागलेला आहे आणि त्या TYच्यामध्ये तो काय झालेला आहे, पास झालेला आहे. म्हणजे आता त्याचं हे ऑक्टोबर 2023च्या एक्झाममध्ये तो काय झालेला आहे, TY कंप्लीट झालेला आहे. तर त्याला कोणत्या सर्टिफिकेटची गरज असते, डिग्री सर्टिफिकेट किंवा त्याला आपण दुसरं नाव दिलं कन्व्होकेशन. ओके, काय दिलेलं आहे, कन्व्होकेशन. त्याला जर का कन्व्होकेशन सर्टिफिकेटला अप्लाय करायचं असेल तर ते काय वर्षभर चालू असतं का, तर नाही, तर त्याचा एक ठराविक कालावधी असतो. तर आत्ताच्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पासआउट झालेले आहे किंवा या अगोदर सुद्धा जे विद्यार्थी पास झाले पण अजून अप्लाय केला नाही तर त्यांच्या परीक्षेसाठीचे जे काही डिग्री सर्टिफिकेटला ॲप्लिकेशन्स आहे ना ते आत्ताच्या हिशोबानुसार 124व्या डिग्री सर्टिफिकेट कन्व्होकेशन सेरेमनीसाठी काय केले जातील, ॲप्लिकेशन हे बोलवले जातील. तर यासाठी जे काही ॲप्लिकेशन्स आहे ते कधी चालू होतील, तर मला तरी असं वाटतं की शक्यतो तरी मार्चच्या आसपास किंवा फेब्रुवारी एंडला काय होतील ते चालू होतील. लवकर चालू झाले त्याची माहिती मी तुमच्यापर्यंत देईल. कशा पद्धतीने अप्लाय करायचा हे डेमोच्या माध्यमातून देखील तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करेल. तर ज्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटची आवश्यकता असेल त्यांनी काय करा, आता 124व्या कन्व्होकेशन सेरेमनीसाठी फॉर्म भरा. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कन्व्होकेशन सेरेमनी घरी पाठवला जाईल किंवा तो सेरेमनी होईल आणि डिग्री सर्टिफिकेट तुमच्या घरी रजिस्टर ॲड्रेसवर पाठवलं जाईल. ओके, आता जे विद्यार्थी आत्ताचा जो काही परीक्षा असेल म्हणजे ऑक्टोबर 2023च्या परीक्षेत FY, SY, TY, MCOM वगैरे किंवा PGचे सगळे विद्यार्थी असतील, जेही विद्यार्थी आत्ताच्या परीक्षेत जर का बॅकलॉग राहिले तर या बॅकलॉग राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी जी काही पुन्हा परीक्षा घेतली जाईल किंवा पुढची जी काही परीक्षा होते ती म्हणजे आता समर एक्झाम 2024 होईल. ओके, समर एक्झाम 2024 ही शक्यतो तरी एप्रिल-मे 2024 या महिन्यात होणारी आहे. ओके, आता एक्झॅक्ट तारीख तर मी तर काही सांगू शकत नाही कारण आत्ताचा निकाल कधी लागतोय, फोटोकॉपी कधी होते, रिव्हॅल्युएशन कधी होतो, परीक्षा फॉर्म कधी सुरू होतात आणि ते कधी भरून होतात, त्याला जर का मुदतवाढ दिली तर परीक्षेला काय होते, मुदतवाढ लागून जाते. ओके, सो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या पुढच्या जे काही परीक्षा असतील तर मी सांगू शकेल की डेफिनेटली एप्रिल आणि मे 2024च्या आसपास होणार आहे. काही परीक्षा या लवकर होतील म्हणजे फर्स्ट इयरच्या जे काही परीक्षा असतील त्या कदाचित लवकर होतील, PGच्या परीक्षा लवकर होतील, अंतिम वर्षाच्या देखील म्हणजे इवन ऑल्दो सगळ्या जे काही परीक्षा आहे त्या लवकरात लवकर होतील. कारण तुम्हाला माहिती की निकाल लावून पुढचं जे काही अकॅडमिक इयर आहे ते 1 जुलै 2024 पासून सुरुवात करणं अपेक्षित असणार आहे. कारण काय की न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार पुढचे अभ्यासक्रम असण्याची शक्यता आहे. बऱ्यापैकी मंजुरी झालेली आहे. त्याच्यामुळे धरून चला की सगळी जी काही प्रक्रिया आहे म्हणजे परीक्षेचा जो काही शेड्यूल असतो ते जवळजवळ 90 दिवसांपर्यंत परीक्षेचं म्हणजे पेपर कंडक्ट करणं, निकाल जाहीर करणं म्हणजे पेपर घेणं, तपासणी करणं, निकाल जाहीर करणं जवळजवळ 90 दिवसाचा कालावधी लागत असतो. सो या सगळ्या प्रक्रियेमध्ये वेळ जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने जरा थोडंसं काम बघा. ओके, सो मी तुम्हाला पास झाल्यानंतरही काय करायचं आहे, फेल झाल्यानंतर काय करायचं ते सांगितलं. तुम्हाला फेल झाल्यानंतर येणाऱ्या पुढच्या सेमिस्टरमध्ये तुम्ही त्या पुढच्या सेमिस्टरचं म्हणजे एक एक्झाम्पल घ्या की एखादा फर्स्ट इयरचा विद्यार्थी आहे तर फर्स्ट सेमिस्टरला काही सब्जेक्ट बॅकलॉग राहिला तर तो ज्यावेळेस सेकंड सेमिस्टरचा फॉर्म भरेल त्यावेळेस त्याचे फर्स्ट सेमिस्टरचे सब्जेक्ट पण याच्यामध्ये येणार आहेत. ओके, सो त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो तुमच्या परीक्षा फॉर्म हे व्यवस्थित पद्धतीने भरा. आता एक महत्त्वाची सूचना तुम्हाला देईल की FY, SY, TY, MCOM, MSc वगैरे सगळ्यांचे जे काही निकाल लागलेले आहेत ना हे निकाल कसे लागलेले आहे, क्रेडिट पॅटर्ननी लागलेले आहे. काय आहे, क्रेडिट आहे किंवा याला आपण ग्रेड म्हणूया, CGPA म्हणूया, या पद्धतीने लागलेले
आहे. तर तुम्हाला नेमकी कळत नाही की तुम्हाला इंटरनल मार्क किती, युनिव्हर्सिटीचे एक्झाम मार्क किती, प्रॅक्टिकलला मार्क किती, मी तिन्हीपैकी नेमकी कुठं मला फेल दाखवलं आहे किंवा कुठे मला कमी मार्क पडले, मी कुठं नापास झालो, हे तर त्या विद्यार्थ्याला कळत नाही. याच्यासाठी तुम्ही काय करा, तुमच्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाकडून रिझल्ट लेजर कलेक्ट करा. ओके, त्या रिझल्ट लेजरच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की तुम्ही इंटरनल फेल आहे का, प्रॅक्टिकलला फेल आहे का, युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये फेल आहे. ओके, कारण पुढच्या सेमिस्टरचा फॉर्म भरताना तुम्हाला काय होतं की तिन्ही कॉलम येतात. ओके, इंटरनल पण येतो, प्रॅक्टिकल पण येतं आणि युनिव्हर्सिटी एक्झाम पण येते. पण नेमकी कुठे टिक करावी तुम्हाला नेमकी कळत नाही. ओके, एखादा विद्यार्थी ऑलरेडी जर का इंटरनल पास असेल आणि आता जर का टिक केलं तर त्याला किमान त्याची 20 रुपये फी लागते. प्रॅक्टिकलला असेल तर 100-150 रुपये लागते. युनिव्हर्सिटी एक्झाम असेल तरी 100-150 रुपये फी लागते. जर का एखादा विद्यार्थी ऑलरेडी युनिव्हर्सिटी एक्झामला पास आहे, प्रॅक्टिकलला पास आहे, तर त्याच्यात टिक करण्याची काय गरज आहे? विनाकारण परीक्षा फी वाढवण्याची काय आवश्यकता आहे? पण तुम्ही रिझल्ट लेजर काय करा, कॉलेजकडून डिमांड करा किंवा त्यांना म्हणा, जर तुम्ही रिझल्ट लेजर पाठवत नसेल तर निदान आम्हाला त्याच्यातले जे काही मार्क आहे ते तरी ओरली सांगा, आम्ही नोट डाऊन करून घेतो. ओके, म्हणजे तुम्हाला त्या विषयांचे मार्क काय होतील बघता येतील. ओके, सो हा एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला. आता एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला दाखवतो की काही महाविद्यालयाचा निकाल का दिसत नाही आहे. ओके, मी त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी देतो. बघा, सर्वच कॅप सेंटरचे पेपर हे विद्यापीठाकडे गेलेले नाही. त्याच्यामुळं विद्यापीठांनी ऑलरेडी त्यांचं जे काही शेड्यूल होतं की परीक्षा झाल्यानंतर 45 दिवसापर्यंत आपल्याला निकाल जाहीर करणं, तर विद्यापीठांनी 45 दिवस झाल्याबरोबर ते निकाल जाहीर केले. ज्या विद्यार्थ्यांचा डेटा विद्यापीठाकडे पोच झाला त्या विद्यार्थ्यांचे निकाल डिस्प्ले झाले. पण बाकीचे ज्यांचे ऑलरेडी पेपरच तिथपर्यंत विद्यापीठाकडे गेले नाही तर त्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झालेले नाही. त्यांच्या निकालामध्ये एकतर 0-0 दाखवले असेल किंवा फेल दाखवलेलं असेल किंवा त्यांचा निकालच दिसणार नाहीये. तर त्यांचा निकाल ज्यावेळेस ते कॅप सेंटरचे पेपर विद्यापीठाकडे जातील, विद्यापीठ त्याची एंट्री करेल, त्याच्यानंतरच त्यांना काय होतील, मार्क दिसून येणार आहे. आता मी काही तुम्हाला निकाल दाखवतो आणि त्या निकालाबाबतीत तुम्हाला माहिती देतो. विद्यार्थी मित्रांनो, हा एक M.Com.चा 2023 पॅटर्नचा एक निकाल आहे आणि या निकालामध्ये त्यांनी काही ग्रेडमध्ये सगळीकडे F दाखवलेलं आहे. कारण का की या कॅप सेंटरचे जे काही मार्क्स आहे किंवा या महाविद्यालयाचे मार्क्स आहे ते विद्यापीठाकडे गेले नाही, त्याच्यामुळे त्यांनी मार्क्स एंट्री केली नाही, म्हणून या ठिकाणी काय दाखवलेलं आहे, फेल दाखवलेलं आहे. घाबरण्याचं काही कारण नाही. एक 8 ते 10 दिवस वेट करा, तुमचा निकाल अपडेट होईल. आता बघा, एक मी तुम्हाला निकाल दाखवतो. या निकालामध्ये बघा, M.Com.चा हा 2023 पॅटर्नचा निकाल आहे, ज्याचा ॲडव्हान्स अकाउंटिंग स्पेशलायझेशन आहे. इथे तुम्हाला ह्युमन राईट्स आणि सायबर सिक्युरिटीचे जे काही ग्रेड दिलेले आहे, ओके, त्याचे क्रेडिट पॉईंट दिलेले नाही आहे. इथं फक्त त्याचे काय दाखवलेलं आहे, ग्रेड दिलेला आहे, B ग्रेड, आणि हा 0 नाही आहे, तर हा काय आहे, O मीन्स आउटस्टँडिंग आहे. ओके, चांगले मार्क्स आहे म्हणून त्याला आउटस्टँडिंग दिलेला आहे. आणि बाकीचे जे काही विषय आहे, ॲडव्हान्स अकाउंटिंग, डायरेक्ट टॅक्स, इंडस्ट्रियल इकॉनॉमी, मॅनेजमेंट अकाउंटिंग, पर्सनल इन्कम टॅक्स, रिसर्च मेथोडॉलॉजी, तर यांचे तुम्हाला काय दाखवलेले आहे, फक्त क्रेडिट पॉईंट दाखवलेले आहे. ओके, सो तुम्हाला आता याच्यामध्ये नेमकी कोणत्या याच्यात किती मार्क पडले, इंटरनलला किती, युनिव्हर्सिटी एक्झामला किती, ओके, तर त्याच्याकरता तुम्ही काय करा, रिझल्ट लेजर बघा आणि रिझल्ट लेजरवरून तुम्हाला काय दिसतील, प्रत्येक विषयातले मार्क्स दिसेल. तर मार्कांची टोटल करा, त्याला डिवायडेड बाय काय असतील ते. आता जसं की एक्झाम्पल M.Com.मध्ये तुम्हाला 6 विषयाचे मिळून 550 मार्क आहे. ओके, कारण तुमचे 5 विषय हे 100 मार्कांचे आहे, म्हणजे 100 पाचे 500 झाले, आणि एक विषय तुम्हाला किती मार्काला आहे, 50 मार्काला. असे मिळून किती मार्क झाले, 550 पैकी मार्क झाले. मग तुम्ही काय करा की तुम्हाला एकूण पडलेले मार्क डिवायडेड बाय 550 गुणिले 100 केलं तर तुम्हाला मार्क दिसून, पर्सेंटेज दिसून येतील. किंवा तुम्ही SGPA वरून सुद्धा काय करू शकता, आपले मार्क काढू, पर्सेंटेज काढू शकता. त्याचा जो काही फॉर्म्युला आहे, म्हणजे SGPA वरून तुम्हाला SGPA टू कन्वर्जन इंटू पर्सेंटेज कसं करायचं, त्याचा आपला सेपरेट व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघा. ओके, हा एक व्हिडिओ किंवा ही एक माहिती तुम्हाला या रिझल्टची. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं मी तुम्हाला आता एक रिझल्ट दाखवतो. हा जो काही रिझल्ट आहे तो 2019 पॅटर्नचा M.Com.चा रिझल्ट आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हा 3ऱ्या सेमिस्टरपर्यंतचा निकाल आहे. ओके, सेमिस्टर फर्स्ट, सेमिस्टर सेकंड आणि सेमिस्टर थर्ड दाखवलेला आहे. तर यामध्ये शेवटी तुम्हाला एक नोट दाखवलेली आहे. ही नोट तुम्हाला बाकी सगळे FY, SY, TY सगळ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत पण तुम्हाला दिसेल. या ठिकाणी तुम्हाला मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनच्या शेजारी दाखवलेला आहे, सो नॉट कन्सिडर फॉर कॅल्क्युलेशन ऑफ फायनल ग्रेड. ओके, म्हणजे 3ऱ्या सेमिस्टरचा निकाल हा फायनल कसं काय होऊ शकतो, किंवा एखादा विद्यार्थी TYला आहे आणि TYच्या 5th सेमला आहे, तर त्याच्या रिझल्टमध्ये पण हाच निकाल येईल ना. ओके, कारण
त्याचा जोपर्यंत 6 सेमिस्टर होत नाही किंवा एम.कॉमच्या विद्यार्थ्यांचा 4th सेमिस्टर होत नाही तोपर्यंत त्यांचा निकाल फायनल होणारच नाही. एखादा विद्यार्थी बॅकलॉग राहिला, पण बॅकलॉग राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत ऑलरेडी जर का तो पासआउट झाला असेल तर तो फायनल कन्सिडर केला जाईल. आणि एक तर शेवटी एक नोट्स दिलेला आहे, द पब्लिश ऑनलाईन, हा जो काही रिझल्ट पब्लिश झालेला आहे हा ऑनलाईन, हा इमिजिएटली इन्फॉर्मेशनच्या हेतूनं पब्लिश करण्यात आलेला आहे. हा काही ओरिजिनल स्टेटमेंट किंवा हे ओरिजिनल मार्कलिस्ट असणार नाही आहे. ओरिजिनल मार्कलिस्ट जे काही आहे ते विद्यापीठ काय करणार आहे, तुम्हाला देणार आहे. पण विद्यापीठ कधी देतं मार्कलिस्ट, की आता बघा ऑलरेडी त्यांनी हा ऑनलाईन डिस्प्ले केला. ऑनलाईन डिस्प्ले झाल्यानंतर तुम्ही फोटोकॉपीला अप्लाय करताल. फोटोकॉपी आल्यानंतर काय झालं की तुम्ही रिव्हॅल्युएशनला टाकलं. कधी कधी काय होतं की विद्यार्थ्यांनी पेपर दिला, पण एखाद्या कॅप सेंटरकडून तो पेपर मिस झाला किंवा दुसरी तिसरीकडे गेला, विद्यापीठाकडे आला नाही, किंवा काय झालं की त्याची ॲबसेंटी एंट्री लागली. असं होतं कधी कधी बाय डिफॉल्ट. तर ओके, तर त्यावेळेस जर का निकालात दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही तुमच्या महाविद्यालयाला संपर्क करा. महाविद्यालय विद्यापीठाकडे रिपोर्टिंग करेल. मागच्या वेळेस माझ्याकडे सुद्धा एक अशी केस आली होती की एक MSCची एक विद्यार्थिनी होती, MSc CS विद्यार्थिनी. तर या विद्यार्थिनीनी ऑलरेडी पेपर दिलेला होता, बट कॅप सेंटरनी तो पेपर काय झाला की थोडासा मिस झाला, कारण ती फक्त त्या पेपर देणारी एकच विद्यार्थिनी होती. त्याच्यामुळे तो पेपर काय झाला, थोडासा मिस झाला, चेकच झाला नाही, विद्यापीठाकडे तो गेलाच नाही. त्याच्यामुळे त्याचे मार्कच आले नाही. त्या विद्यार्थिनीची काय लागली, तिथे ॲबसेंटी लागली किंवा त्याचे 0-0 मार्क नोंदवण्यात आले. मग ती विद्यार्थिनी पुन्हा ज्यावेळेस तपासणी करण्यात आली, पेपर कुठं गेला, काय गेला, मग महाविद्यालयांनी की आपला पेपर पाठवला का, त्याची एंट्री चेक केली. विद्यापीठांनी कॅप सेंटरनी विद्यापीठाकडे पाठवला का, त्याच्यात ती एंट्रीच दिसली नाही. मग नंतर परत बघितलं आलं, काळजीपूर्वक चेक केलं, त्यावेळेस दिसून आलं तो पेपरच चेक करणं बाकी राहिला होता. म्हणजे अशा काही टेक्निकली एरर्स येतात. सो म्हणून हा जो काही ऑनलाईन डिस्प्ले केलेला रिझल्ट आहे तो काही फायनल रिझल्ट नसतो. ओके, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करा, हा फक्त तुम्हाला तुमचे किती मार्क्स पडले त्याचा हा एक कच्चा ड्राफ्ट आहे. म्हणजे हा तसा ओरिजिनलच असतो, बट जर फोटोकॉपी, रिव्हॅल्युएशन आणि बाकीच्या काही गोष्टी जर का झाल्या तर त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. आणि सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला हार्ड कॉपी येईल. आत्ताची हार्ड कॉपी यायला किमान 2 ते 3 महिने लागू शकतात, किंवा तुम्हाला याच्या पुढची परीक्षा झाल्यानंतर सुद्धा तुमचे हार्ड कॉपी येण्याची शक्यता आहे. ज्या विद्यार्थ्यांना खूपच अतिघाई असेल त्यांनी परीक्षा विभागाला संपर्क करा आणि विद्यापीठाशी संपर्क करून मगच तुम्हाला हार्ड कॉपीबाबत काही योग्य तो निर्णय घेतला जाईल. ओके, सो रिझल्ट बाबतीतले जे काही महत्त्वाचे डाऊट्स होते ते देखील मी तुम्हाला सांगितलेले आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त मला तरी वाटत नाही की तुम्हाला आणखीन रिझल्टच्या बाबतीत काही डाऊट्स असतील. कोणताही प्रश्न चॅट बॉक्समध्ये विचारण्यापूर्वी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या मनातले डाऊट्स हे पूर्ण होतील. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि तुम्हाला येणाऱ्या पुढच्या परीक्षेसंदर्भात अपडेट माहितीसाठी निश्चित टेलिग्राममध्ये सांगितलेली माहिती फायदेशीर ठरणार आहे. सो पुन्हा भेटू. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.